मग त्याच्यात आपण मिळून मिसळून राहिलो तर आपल्याला चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी मिळत जातात. ते करत करत आपण पुढे जातो तेव्हा आपल्याला चांगली चांगली माणसं मिळत जातात. आपण तिथेच थांबलो, कोणामध्ये जॉईन नाही झालो तर ते अपयशच पत्री येणार. तर मी रिअल इस्टेट काम करतो, माझ्याकडे सगळे 50-50 वर्ष रिअल इस्टेटमध्ये काम करणारी माणसं आहे, म्हणून मी सक्सेस झालो. मी सगळ्यांना जोडत गेलो, त्यांचं ऐकत गेलो, त्यांच्या समस्या ऐकत गेला, काय त्रुटी आहेत त्याच्यावर आपण निवारण करणं आणि पुढे कसं जाणं. नवीन नवीन मुलं आपण जॉईन करत गेलो, त्यांचे अनुभव आपण ऐकत गेलो, त्यांना आपण शिकवत गेलो. म्हणजे एखाद्या गोष्टी आपण पुढे जायचं असेल तर ती टीम बांधली पाहिजे, तरच आपण दहीहंडीचा थर तसं आपण वर जाऊ शकतो. टीम नसेल तर कुठली गोष्टी काम होत नाही आणि प्रत्येकाचे अनुभव आपल्याला ते मिळत असतात. प्रत्येक जण आपलं मार्गदर्शन देत असतो. मी इथे शिक्षण बीकॉम केलं, जीडीसी MA केलं. पहिली 12 वर्ष मी HDFC बँक CPU मध्ये काम केलं. तिथे नंतर मी चांगल्या पोस्टवरती होतो. मला नंतर काही पटत नव्हतं. मी जे सजेशन देत होतो ते होत होतं, पण जेव्हा मार्च आला की सॅलरीचा विषय आला की न काम करणाऱ्या माणसाला 2,000-2,500 वाटले. मी पुढं सगळं समोर होतं, माझी सॅलरी वाढत नाही. मी तिथे 2014ला सोडलं का. इथेही बसून मी रिअल इस्टेटच काम करत होतो. पहिला कसं एक तुम्ही फोन केला